बघा पहिले लोक किती वर्ष जगत होते आपले 100. आता आपण 60. मग 40 कोणा खाल्लं? मी तुमच्याशी गप्पा मारायला आलो म्हणून तिकडे नाही बसलो, लांब पुढे आलो. 40 वर्ष आपलं आयुष्य कमी झालं. माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती आहे की बाबा काय केल्यानं पुन्हा आपलं आयुष्य चांगलं होईल, काय केल्यानं माणूस 100 वर्ष जगल, याच्यासाठी काही करता येईल का, काय चुकलं आपलं, याच्यावर थोडा विचार करताना मला 5-6 गोष्टी लक्षात आल्या. खरं तर त्या ग्रामपंचायतीनं करायला पाहिजे. आम्ही आमचे ते करायचा प्रयत्न केला, थोड्याफार प्रमाणात आम्ही सक्सेस झालो. इतर गावांनी करा, इतर लोकांनी करा अशी आमची इच्छा आहे. आणि माणसं 100 वर्ष जगावं, विकास तर करायचा. आता हे लहान पोरं आहे, यांचा काय दोष आहे? आपण 100 वर 60 वर आलो, मग हे 60 वर 30 वर जाते ना. मग एवढा कुठं करून उपयोग काय त्याचा? मग काय करायला पाहिजे? 5-7 गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा. एक, पाणी चांगलं प्या, स्वच्छ. सगळ्याचं पाणी खराब झालं. पहिले आपण, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, इंद्रायणी चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून वापरत होतो. ज्याच्यात आता हात घालता येत नाही का पाय घालता येत नाही, इतकं पाणी खराब झालं. कोण केलं? आपणच केलं. सांगा, चंद्रभागेचं पाणी आज पिऊ शकतो का आपण? नाही पिऊ शकतो. तसंच सगळं नद्याचं पाणी खराब झालं, जमिनीतलं खराब झालं. म्हणून आता एकच इलाज आहे, पाणी स्वच्छ करून प्या. दुसरे झाडं भरपूर लावा, पण फळाचे लावा. झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही. आपण जो ऑक्सिजन घेतो हा माणसाला 28 किलो लागतो. 28 किलो रोज. 4 सिलेंडर. एक सिलेंडर केवढ्याला येतं? 1000 रुपयाला धरलं तर 4000चा ऑक्सिजन लागतो रोज आपल्याला. ते झाडातून मिळतो. एक झाड 7 किलो देतं. 7 किलो. माणसाला लागतो 28 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला 4 झाडं लागतात. आता या गावाची लोकसंख्या 7000 आहे. झाडं किती पाहिजे? 28,000 माणसाला ऑक्सिजनसाठी. सध्या माणसाला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढा मिळत नाही. आपण चोऱ्या करतो, दुसऱ्याचं घेतो, जंगलातला घेतो. म्हणून झाडाशिवाय पाऊस पडत नाही. हे देवदेव केल्याने किंवा पूजा केल्याने पाऊस पडत, हे कुठं आहे? देवदेव करायचा, पूजा करायची, तो विषय वेगळा, पण झाडं असणं वेगळं. कोकणात जास्त पाऊस पडतो, काहून? झाड आहे. केरळला जास्त पाऊस पडतो, काहून? झाड आहे. आपल्याकडे कमी पडतो, काहून? झाड नाही. तिथे 3000 मिलीमीटर पडतो. 3000. आपल्याकडे 300. तिथं ठेवायला जागा नाही, पाण्याला वाहून जातं. आपल्याकडे पडत नाही. दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम. झाडाशिवाय काहीच खरं नाही. म्हणून झाडं लावा. गावात साफसफाई ठेवा, स्वच्छता. गाव झाडूनच घेत नाही. आता कोणतंच गाव झाडून घेत. मी गॅरंटीने सांगतो, कोणतंच नाही. झाडाच्या खात्यात पैसे नाही. ग्रामपंचायतीचं प्रत्येक खातं वेगळं असतं. झाडाच्या खात्यात पैसेच नाही. गटार उघडे, नाल्या उघड्या, बाहेर संडासला जाणं, सगळे घाण. स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला कोणा काही शिकलं नाही, सांगितलं